रत्नागिरीच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आढावा बैठक मुंबई इथे पार। यावेळी मतदारसंघनिहाय नियोजन आणि संघटनात्मक तयारीबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर महिला क्रिकेट संघाचं केलं अभिनंदन। भारताच्या महिला क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारकडून पारितोषिक। स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन निवडणूक पार। निवडणुकीत जय कवळी आणि प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वातील पॅनलचे 6 उमेदवार विजयी। नवी मुंबईत मनसेकडून खोट्या मतदारांच्या प्रदर्शनाचं आयोजन। मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील जयंत पालकर मार्ग रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ। आदित्य ठाकरेंच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या किरीट सोमय्या यांची भेट। महाबळेश्वर पाचगणी परिसरातील बांगलादेशी मुस्लिम आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात कारवाईचा पवित्रा। अमरावतीत निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी। उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद। सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, सदार बळवंत वानखेडे यांचा दावा। पंढरपुरात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पाणीवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। माजी मंत्री वळसे पाटलांची पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट। शिरूरच्या बिबट हल्ला घटनांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वळसे पाटलांची हात जोडत विनंती। रत्नागिरीत शिवसेना आणि भाजपचं ठरलं। आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय। जालन्यात नारायण कुचेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या पार्श्वभूमीवर घेतली भेट। मंत्री नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य संविधानाचा अपमान। मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी। कुंभमेळ्यात केवळ हिंदूंना दुकान लावण्याच्या परवानगी देण्याच्या नितेश राणेंच्या वक्तव्यावरून ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांची टीका। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदेसेना पदाधिकाऱ्यांची सिंधुदुर्गच्या कणकवलीत एकत्रित बैठक। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तांची घेतली भेट। बैठकीपूर्वी मुख्य खुर्चीकरता चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील मिश्किल संवाद कॅमेऱ्यात चित्रित। कोथरूडमधील घटनांबाबत आयुक्तांची भेट। गुन्हेगारांचा डेटा जमा करण्याचे पोलिसांना आदेश। पुराव्यांसह पुणे पोलीस ईडीकडे तक्रार करणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहार दौऱ्यावर। गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघात प्रचार सभा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत प्रचार सभा। शिवसेना आणि मनसे सोबत युती करायची की नाही हे हायकमांड ठरवेल। मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होणार, मालाडचे आमदार असलम शेख यांचं वक्तव्य। तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा पाठिंबा। निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासोबत फोटो। पंढरपूर शासकीय विश्रामगृहात ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा। लक्ष्मण हाके, धनाजी साखळकर यांच्या अंगावर धावले, तर पोलिसांसमोर पदाधिकारी आक्रमक। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपींची पोलीस चौकशी सुरू। धनंजय मुंडेंनीच जरांगेंना मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटी रुपयात जरांगेंना मारण्याची सुपारी। आरोपी दादा गरडची कबुली। बीड जिल्ह्यातील गेवराईचा दादा गरड हा धनंजय मुंडेंचा सहकारी। जरांगे आणि माझं कधीही वैर नव्हतं, माझ्याकडून जरांगेंना धोका नाही। धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। मंत्री असताना जरांगेंनी माझ्या हातून उपोषणही सोडलं। मराठा समाजाला ओबीसीत जाऊन खरंच फायदा आहे का? मुंडे या पृथ्वी तलावर नसावा असं जरांगेंना वाटतं। पुरोगामी महाराष्ट्रात वाईट वातावरण कोणी तयार केलं? धनंजय मुंडेंचे सवाल। जरांगेंनी केलेल्या आरोपाची सीबीआयने चौकशी करावी। माझ्यासोबत जरांगेंचंही ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा।
धनंजय मुंडेंची मागणी, एआयच्या माध्यमातून काहीही तयार करता येतं, मुंडेंचं वक्तव्य. मला संपवून टाका असं जरांगे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही काहीही बोलतायत. जरांगे या सर्व गोष्टी महागात पडतील. कर्मा रिपीट्स, हे जरांगेंनी लक्षात ठेवावं. धनंजय मुंडेंचा इशारा. पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे जमा करणार का? या प्रकरणी अंगलट आल्यानं व्यवहार तुर्तास थांबवण्याची चिन्ह. अमेडिया कंपनी जमीन खरेदीचे दस्त बावधन पोलिसांनी घेतले ताब्यात. बावधन येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात पोलिसांचा छापा. जवळपास 700 पानांचा दस्त ताब्यात. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण 420 नुसार दोन्ही पार्टनरवर गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आंदोलकांचा इशारा. पुणे व्यवहार प्रकरणातील जमीन सरकारी. एकनाथ खडसे यांची माहिती. 1955 पासून ही जमीन सरकार जमा. कृषी महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनसाठी ही जमीन लीजवर. खडसेंची माहिती. जरांगेंच्या आंदोलनामुळे अनेकांच्या आत्महत्या. जरांगेंच्या आंदोलनामुळे 500 जणांचा जीव गेला. दोन समाजांमध्ये अंतर, हे अंतरवालीतूनच पडलं. धनंजय मुंडेंची टीका. प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जरांगेंनी ऑन एअर धमकी दिली. जरांगे एकदा समोर या. धनंजय मुंडेंचा इशारा. मराठा समाजाप्रती आमची प्रामाणिक निष्ठा. जातपात बघून मी कधीही राजकारण केलेलं नाही. परळीत जरांगेंच्या आंदोलनाला सर्वतोपरी मदत केली. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. हत्येचा कट रचल्याची ध्वनिफीत जरांगेंनी ऐकवली. जरांगेंनी ऐकवलेल्या ध्वनिफीतीत धनंजय मुंडेंचं नाव. माझ्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार धनंजय मुंडेच. जरांगेंचा ठाम आरोप. सर्व प्रकरण बाहेर काढणार, आता माघार घेणार नाही. धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा. धनंजय मुंडेंच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंचं वागणं नियतीला मान्य नाही. नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी. नार्को टेस्टच्या मुंडेंच्या मागणीला जरांगेंचं प्रत्युत्तर. जरांगे हत्येचा कट रचणाऱ्या धनंजय मुंडेंचा आमदारकीचा तत्काळ राजीनामा घ्या. त्यांच्यावर मोक्कासारख्या गुन्ह्याची नोंद करा. मराठा आंदोलक योगेश केदार यांची आक्रमक भूमिका. मनोज जरांगे हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रकरणी एसआयटी चौकशीची खासदार बजरंग सोनावणेंची मागणी. जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याकरता सहकारी गंगाधर काळकुटेंचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. पुणे जमीन व्यवहार प्रकरणात 6 सदस्यीय शासकीय समिती गठीत. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. पुणे जमीन व्यवहार प्रकरण. मंत्र्यांच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली. मोदी सरकार वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्यांवर अवलंबून आहे का? मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रजिस्टरला किंवा डेप्युटी रजिस्टरला निलंबित करून विषय संपतो का? हे तर नोट चोरीचं सरकार. आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. अजित पवारांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा. बसपा सचिव काळूराम चौधरींची मागणी. बौद्ध समाजाची जमीन पार्थ पवारांनी लाटल्याचा आरोप. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण. काहींना सातत्यानं राजीनामा मागायची सवय. आधी चौकशी होऊ द्या. मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांना प्रत्युत्तर. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी आज संध्याकाळी अजित पवार स्पष्टीकरण देतील. कागदपत्रांची पाहणी करून स्पष्टीकरण देणार. अजित पवारांनी सांगितलं. सुनील तटकरेंची माहिती. पार्थ पवारांच्या जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात कोणाची तक्रार आली तर कारवाई करू. कमर्शियल काही आढळलं तर पालिका कारवाई करेल. मनपा आयुक्त किशोर राम यांची माहिती. बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण. हत्तारगी टोलनाका परिसरात वाहनांवर जोरदार दगडफेक. ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन. पुणे बंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी छापेमारी. बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी. कार्यालयातील कागदपत्रांची पोलीस पडताळणी. पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर. पुण्याच्या बोपोडीतील 5 हेक्टर शासकीय जमिनीचा अपहार. शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.
उल्हासनगरात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. गेल्या 5 वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही समस्या जैसे थे. नागरिक पालिका मुख्यालयात बिऱ्हाड घेऊन राहायला जाणार, रहिवाशांचा इशारा. डोंबिवलीत पेटलं सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीचं आंदोलन. मानपाडा चौकात आंदोलनकर्त्यांचा रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. पुणे जमीन व्यवहार प्रकरण. खडसेंनी राजीनामा दिला नाही, त्यांना द्यायला लावला होता. मंत्री गिरीश महाजनांची टीका. पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा प्रकरण. 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवारवर FIR दाखल होत नाही. हा सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतोय. नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप. या सर्व बातम्यांसह गाव टू ग्लोबल मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.